ठरणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेदरलँडच्याच भूमीवरून संपूर्ण जगाला एक अत्यंत गंभीर इशारा दिला। हा इशारा आहे आपत्तीच्या दशकाबद्दल। पंतप्रधान म्हणाले की जर इराण युद्ध आणि जागतिक अस्थिरता वेळीच रोखली गेली नाही तर गेल्या अनेक दशकांमध्ये मानवतेनं मिळवलेली प्रगती शून्य होईल। जग पुन्हा एकदा गरिबीच्या दलदलीत ढकललं जाईल। हा इशारा आणि हे संकट तुमच्या माझ्या खिशावर कसं आदळणार आहे हे आज समजून घेणार आहोत। पंतप्रधानांच्या इशाऱ्यातून काय डोकावतंय तर वेळी जगानं सावरायला हवं, संघर्ष नाही तर संयमाचा, शांततेचा मार्ग अनुसरायला हवा, अन्यथा महामंदीच्या धोक्याची टांगती तलवार साऱ्या जगाला ग्रासून टाकेल। 1930च्या ग्रेट डिप्रेशन म्हणजेच महामंदीनंतर जग आज पुन्हा एकदा तशाच वळणावरती उभं आहे। कोरोनाची लाट, त्यानंतर सुरू झालेली युद्ध आणि आताचं ऊर्जा संकट, या तिहेरी चक्रव्यूहामध्ये जगाची अर्थव्यवस्था अडकलेली आहे। तंत्रज्ञान आणि व्यापारामुळे गेल्या 20 वर्षात कोट्यवधी लोक गरिबीतून बाहेर आले, पण ही युद्ध अशीच सुरू राहिली तरी सगळी कमाई मातीमूल होईल। आजच्या संकटाचं मूळ कारण युद्धाबरोबरच त्यामुळे विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आहे। कच्चं तेलच घ्या, हा जागतिक अर्थव्यवस्थेचा कणा आहे। इराण युद्धामुळे तेलाचे भाव गगनाला भिडलेले आहेत। जेव्हा तेल महाग होतं तेव्हा वाहतूक महागते, वाहतूक महागली की दूध, भाजीपाला आणि रोजच्या वापरातील प्रत्येक वस्तूचे भाव वाढतात। याचा थेट परिणाम उद्योगांवर होतो, गुंतवणूक घटते आणि जीडीपीच्या वाढीला खीळ बसते। भारतासाठी ही परिस्थिती अधिक चिंताजनक का आहे? भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असली तरी आपण आपल्या गरजेचं 90% कच्चं तेल परदेशातून आयात करतो। 140 कोटी लोकसंख्येच्या आपल्या देशात आंतरराष्ट्रीय स्तरावर तेलाच्या किमतीत झालेली थोडीही वाढ सामान्य कुटुंबाचं बजेट पार कोलमडवून टाकू शकते। पंतप्रधानांनी दिलेल्या या इशाराचा अर्थ स्पष्ट आहे। आता प्रत्येकानं आर्थिक शिस्त पाळणं अनिवार्य आहे। संकटापासून वाचण्यासाठी 2 महत्त्वाचे मंत्र आहेत। एक म्हणजे बचत, गाडीच्या तेलापासून ते खाण्याच्या तेलापर्यंत प्रत्येक गोष्टीची बचत करा, अनावश्यक खर्च आजच थांबवा। आणि दुसरं म्हणजे संयम। सुट्ट्यांवरील खर्च असेल, सोनं चांदीची खरेदी असेल किंवा अनावश्यक गुंतवणूक असेल तर ती टाळली पाहिजे। परकीय चलन वाया जाता कामा नये। कुणाला दोष देण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करून या जागतिक संकटाचा सामना करणं हाच विकसित भारताचा खरा मार्ग ठरेल।